नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा स्वामी संदेश आपल्या मनाला शांती देणारा, जीवनाला नवी दिशा देणारा आणि श्रद्धा मजबूत करणारा आहे. तर हा संदेश ऐकून तुमचं मन स्थिर राहील, सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि जीवनात समाधान मिळेल. हा संदेश पूर्ण ऐका. मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणत व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा स्वामी संदेश आपल्याला शांतपणे पण ठामपणे हेच सांगतो की आयुष्यात जे काही घडत आहे ते केवळ योगायोग नसून प्रत्येक क्षणामागे स्वामींची कृपा आणि नियोजन आहे. परंतु मानवाची चंचल बुद्धी नेहमी प्रश्न विचारत राहते, माझ्याच आयुष्यात इतकी संकटे का? मी प्रामाणिक असूनही मलाच दुःख का? देव खरंच आहे का? अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला समजावतात की जसा सोनं आगीत घालून शुद्ध करतो, तसाच परमेश्वर भक्ताला दुःखाच्या अग्नीतून नेतो, जेणेकरून त्याच्यातील अहंकार, संशय, भीती आणि अविश्वास जळून जाईल. स्वामी सांगतात, तू संकट पाहतोस, मी संधी पाहतो. तू अश्रू पाहतोस, मी तुझं भवितव्य घडवत असतो. आजचा संदेश आपल्याला संयम शिकवतो, कारण संयम हा भक्ताचा खरा अलंकार आहे. जो माणूस संकटातही शांत राहतो, तोच खऱ्या अर्थाने स्वामींच्या चरणी पोहोचतो. स्वामी म्हणतात की जे घडून गेलं त्याची चिंता करू नकोस आणि जे घडायचं आहे त्याची भीती बाळगू नकोस, कारण वर्तमान क्षणात राहून जो माझं नाव घेतो त्याचं भविष्य मी स्वतः उजळून टाकतो. आज अनेक जण मनाने थकलेले आहेत, नात्यांमध्ये ताण आहे, अपेक्षांनी माणूस मोडून पडतो आहे. पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, तुझ्या अपेक्षा कमी कर, माझ्यावरचा विश्वास वाढव. कारण अपेक्षा माणसाकडून केल्या की वेदना मिळतात, पण स्वामींवर विश्वास ठेवला की प्रसाद मिळतो. आजचा संदेश आपल्याला हेही शिकवतो की मौनाची ताकद ओळखा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दात नसतं. काही उत्तरं काळ देतो आणि काही उत्तरं अनुभवातून मिळतात. स्वामी समर्थ सांगतात, जो भक्त सतत तक्रार करतो त्याला मार्ग दिसत नाही, पण जो भक्त कृतज्ञ राहतो त्याच्यासाठी बंद दरवाजेही आपोआप उघडतात. आजचा स्वामी संदेश विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात, मी खूप प्रयत्न केले पण काहीच होत नाही. स्वामी म्हणतात, प्रयत्न तुझे आहेत, पण वेळ माझी आहे. योग्य वेळ येईपर्यंत धीर धर, कारण अधीरपणा हा विश्वासाचा शत्रू आहे. स्वामींचा आजचा संदेश आपल्याला कर्माची जाणीव करून देतो. तू फक्त कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोड. कारण जेव्हा भक्त फळाची अपेक्षा सोडतो तेव्हा त्याच्या पदरी अनपेक्षित आशीर्वाद पडतो. आजचा संदेश हेही सांगतो की संकटाच्या वेळी देव शोधू नकोस, संकटालाच देवाचं रूप समज. कारण त्या संकटातूनच तू अधिक परिपक्व, अधिक श्रद्धावान आणि अधिक मजबूत होतोस. स्वामी समर्थ म्हणतात की माझ्या भक्ताच्या आयुष्यात मी कधीच अनुपस्थित नसतो. फक्त कधी मी पुढे चालतो, कधी मागे उभा, तर कधी त्याला उचलून घेतो, पण कधीही सोडून देत नाही. आजचा स्वामी संदेश आपल्याला भीतीपासून मुक्त करतो, कारण भीती ही अज्ञानातून येते आणि श्रद्धा ही ज्ञानातून जन्मते. जो माझ्या नावाचा जप करतो त्याच्या मनातील अंधार हळूहळू दूर होतो आणि त्याला स्वतःचं खरं सामर्थ्य कळतं. स्वामी सांगतात, तू लहान आहेस असं समजू नकोस, कारण माझ्यावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच कमजोर नसतो. आजचा स्वामी संदेश आपल्याला नात्यांबद्दलही मार्गदर्शन करतो. क्षमा करायला शिका, कारण क्षमा करणारा कधीच हरत नाही, उलट त्याचं मन हलकं होतं आणि जीवन सुखकर होतं. स्वामी म्हणतात, तू ज्यांना माफ करतोस त्यांना नव्हे तर स्वतःलाच मुक्त करतोस. आजचा स्वामी संदेश आपल्याला सांगतो की बाहेरचा आवाज कमी कर आणि आतल्या स्वामींचा आवाज ऐक, कारण उत्तर तिथेच आहे. जो भक्त रोज थोडा वेळ माझ्या आठवणीत घालवतो त्याच्या आयुष्यात गोंधळ कमी होतो आणि स्पष्टता वाढते. आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी विश्वास सोडू नकोस, कारण अंधार कितीही दाट असला तरी दिवा पेटवायला एकच ठिणगी पुरेशी असते, आणि ती ठिणगी म्हणजे स्वामीवरील अखंड श्रद्धा. म्हणून आजच्या या क्षणी मन शांत कर, डोळे मीट, एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण आणि विश्वास ठेव, कारण स्वामी तुझ्यासोबत आहेत, होते आणि सदैव तुझ्यासोबत आहेत.